नमस्कार मित्रहो. भारताला 6,000 कोटींचं परकीय चलन देणारं पीक म्हणजेच काजू बी. मूळची ब्राझिलियन असलेली काजू पोर्तुगीजांनी भारतात आणली. पोर्तुगीजांनी जमिनीची धूप रोखण्यासाठी या काजूची डोंगर उतारावर लागवड केली. पण आज हीच काजू कोकणातील प्रमुख नगदी पीक बनली आहे. दरवर्षी 7 जूनला मृगनक्षत्र सुरू झालं की कोकणात मोठ्या प्रमाणावर काजूची लागवड केली जाते. त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वेंगुर्ला प्रजातीची निवड शेतकरी करत असतात. त्यात प्रामुख्याने वेंगुर्ला 4 किंवा वेंगुर्ला 7 प्रजातीची रोपं लावली जातात. परंतु सध्या कोकण कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली वेंगुर्ला 9 ही व्हरायटी जास्तच लोकप्रिय ठरते. आकाराने मोठी व घडावर लागणारी असल्याने वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 पेक्षा या प्रजातीला जास्त प्राधान्य दिले जाते. मित्र, आपण कोकणात राहत असाल आणि यंदा काजू लागवड करू इच्छित असाल तर विद्यापीठाने 2015ला विकसित केलेल्या वेंगुर्ला 9 या प्रजातीचीच लागवड करा. वेंगुर्ला 9 या काजूची लागवड का करावी हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्र, आपणास एक विनंती राहील, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि मगच पुढे चला. खरं तर 1990 नंतर कोकणात संकरित काजूच्या रोपांची लागवड सुरू झाली. मागच्या 25-30 वर्षात कोकणात जी काजूची रोपं लावली गेली त्यामध्ये प्रामुख्यानं वेंगुर्ला 4 किंवा वेंगुर्ला 7चा समावेश जास्त आहे. यापैकी वेंगुर्ला 4 घडावर लागते, चांगलं उत्पन्नसुद्धा देते. मात्र या काजूचा आकार खूप लहान असतो, त्यामुळे 1 किलोमध्ये 150 ते 160 बिया भरतात. तर वेंगुर्ला 7 आकाराने मध्यम असली तरी काजू घडावर धरत नाही. उत्पादन क्षमता या काजूची वेंगुर्ला 4पेक्षा कमी जाणवते. त्यामुळे 2015 साली कोकण कृषी विद्यापीठाने वेंगुर्ला 9 ही अशी जात विकसित केली जी आकाराने वेंगुर्ला 7 प्रमाणे मध्यम असेल, वेंगुर्ला 4 प्रमाणे घडावर फलधारणा होणारी असेल आणि झाडाचा विस्तारसुद्धा आटोपशीर असेल. वेंगुर्ला 9 ह्या जातीच्या काजूचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाचा विस्तार आटोपशीर असतो. या झाडाला घडावर आणि घोसाने फलधारणा होते. प्रति झाड 10 किलो उत्पन्न देण्याची वेंगुर्ला 9ची क्षमता आहे. 1 किलोमध्ये वेंगुर्ला 9च्या साधारण 110 ते 120 बिया भरतात. ही जात टी मॉस्किटो या किडीला कमी प्रमाणात बळी पडते. त्या तुलनेत वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 जास्त बळी पडतात. वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 व्हरायटीच्या काजूमध्ये ज्या त्रुटी होत्या या त्रुटींना दूर करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं वेंगुर्ला 9 या व्हरायटीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून सुद्धा सध्या वेंगुर्ला 9ची लागवड करण्यात यावी असं रिकमेंड केलं जातं आहे. त्यामुळे जे शेतकरी काजूची लागवड 2025मध्ये करू पाहत आहेत त्यांनी वेंगुर्ला 9 प्रजातीची लागवड करणं उत्तम राहील. मित्र, आपणास ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.